काय सांगणार आज झालेले जे घटना घडली आपल्या गणामध्ये महिला काही प्रचार करताना दिसते शिक्षका याच्यावर काय सांगणार? काय आहे आता हे आजच नाहीये, गेल्या 2 महिन्यापासून यांनी सगळे शिक्षक तनवानी शाळेचे असतील, भोंडवे पाटील शाळेचे असतील किंवा त्या ज्ञान भवनचे असतील, हे सगळे कामाला लावलेत. त्यांच्याबरोबर इतर त्यांचे मित्र शिक्षक म्हणजे संस्थानिक आहेत, शिक्षण संस्थानिक, त्यांचा सुद्धा स्टाफ त्यांनी या ठिकाणी बोलवलेला आहे. आणि या सगळ्यांनी म्हणजे सर्रास ह्या अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, हे जे शिक्षक लोक आहे यांचा वापर या ठिकाणी प्रचाराला सुरू केलेला आहे. अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हणजे काल तर हाईट झाली. म्हणजे आता यांनी अगोदर यांच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून कोणता गेला पाहिजे, तर फक्त त्यांच्या शिक्षण संस्थेच्या एकट्या मालकाचं नाव त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या मुखातून घ्यायला लावलं. पालक लोकांना जमा केलं, पालकांना अशा प्रकारे प्रचार करायचा, शाळेचा गैरवापर त्या ठिकाणी करायचा. कुठल्याही पालकाला एक नव्या पैशाची त्या ठिकाणी सवलत नाही. आणि हे त्या पालकांकडून मतदानाची अपेक्षा करताय, त्यांना त्या ठिकाणी टॉर्चर करताय, वेळोवेळी कार्यक्रमाला शाळेत बोलवताय. हे शिक्षक बिचारे आमच्या माता भगिनी त्या सुद्धा तेही परेशान आहे. त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणी प्रचार करायला वापरले जाते. बरं, त्या निवडणूक 8 दिवसाची आहे, त्यांची नोकरी कायमची आहे, परंतु ते भीती दाखवत आहे, जर तुम्ही माझ्यासाठी फिरले नाही तर कामावून काढून टाकीन. आणि इकडं जर धरले गेलं तर त्यांच्या समोर काहीची आता जर निवडणूक प्रचाराच्या यंत्रणेमध्ये जर त्या सापडल्या आणि निवडणूक विभागाने जर त्यांच्यावर कारवाई केली तर ते आयुष्यातून कायमचं ते उठून जातील. सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे शिक्षकांचा, त्याच्यावर काय बोलतो? नाही, ज्या शिक्षकांना आता आपण व्हिडिओ बघतोय, काल मी स्वतः म्हणजे 3 फेब्रुवारी 2026ला मी स्वतः त्यांना ज्ञान भवनमध्ये त्यांची मीटिंग चालू होती आणि आम्ही प्रचार दौरा आमचा चालू होता डोर टू डोर. त्याच्यामध्ये मी आतमध्ये गेल्यावर मी एकदम बघितलं आणि ते सगळे एकदम गडबडून गेले. पाहिजे तर कालचे व्हिडिओ फुटेज त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान भवनचे बघायला मिळतील. जेवढ्या मॅडम आतमध्ये होत्या, जे त्यांच्याबरोबर इतर शिक्षक होते जे त्यांना गाईड करत होते, की कशा पद्धतीने काय करायचं काय नाही करायचं, सगळा सेटअप त्यांचा त्या ठिकाणी ठरला. आणि आता त्या कालपासूनच हे प्रचार साहित्य घेऊन अजून काही त्या ठिकाणी वाटप करायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आता मी प्रत्यक्ष त्यांना पैसे वाटताना मी स्वतः बघितलं नाही, परंतु जे व्हिडिओ आहेत, जर कर नाही त्याला डर कशाचं. पत्रकार बांधव त्या ठिकाणी त्यांना विचारतात, तुम्ही कशाचा प्रचार करताय, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही शासकीय नोकरीमध्ये आहात, मग एवढं सगळं असताना तुम्ही त्या ठिकाणी प्रचार कोणाचा करताय. तर ते घाबरून त्या ठिकाणी पळताना दिसत आहे. ही खरोखर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. शेवटी आपण काय भूमिका घेणार? 100% याची तक्रार होणारच आहे. आता आम्ही पुरावे अजून गोळा करतोय CCTVच्या माध्यमातून. सगळीकडचे जे CCTV फुटेज आहे ते गोळा करून त्या ज्ञान भवनचे जे सगळे फुटेज गोळा करायला पाहिजेत इलेक्शन कमिशननी, आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. असं पण कळलं शाळेत शिक्षका पालकांना फोन करून मतदान कोणा करायचं हे पण सांगताय, असं पण चर्चा आहे सध्या. 1-1.5 महिन्यापासून चालू आहे साहेब. हे जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून चालू आहे. पालक परेशान आहे. म्हणजे यांना लोकांच्या भावनेशी देणं घेणं नाही. लोक वैतागले यांना. म्हणजे ते म्हणता आमचा मतदानाचा अधिकार आहे, आम्ही शून्य मतदार आहे, कोणाला करायचं आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तरी हे वेळोवेळी त्यांना फोन करताय, तुम्ही यांना मतदान करा, तुम्ही यांना मतदान करा. निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार करणार? हो, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. फक्त आम्ही आता सगळे फुटेज एकदा गोळा करणार आणि पुरावे हातात घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे जाणार. शेवटी हा जो प्रकार झालेला आहे त्याबद्दल तुम्ही मतदारांना काय खास करून आवाहन करायचं? बघा, माझं तर हे सांगणं आहे, ह्या भागातला मतदार शून्य आहे. त्याला कोणी किती सांगायचा प्रयत्न केला, ठीक आहे, एक प्रक्रिया म्हणून औपचारिकता म्हणून आपण मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांना प्रेशराईज केल्यानंतर त्याची उलटी रिॲक्शन या ठिकाणी येताना मी 2 वेळेस बघितलेली. मी स्वतः 2दा जिल्हा परिषदला निवडून आलो, मी एकदा आणि माझी धर्मपत्नी एकदा या निवडणुकीत इथं निवडून आलेले आहे. परंतु मला एकच सांगायचं, जे सदस्य उभे आहे त्या सर्वांनी आतापर्यंत केलेले कामं बघूनच लोक या ठिकाणी मतदान करणार आहेत.
कोणाचे आमिषाला भूलथापाला लोक बळी पडणार नाही. हा फक्त प्रकार करून या ठिकाणचं वातावरण खराब करायचा प्रकार या मंडळींकडून सुरू आहे. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की या बजाजनगर वडगावमध्ये आतापर्यंत शांततेमध्ये निवडणुका होत आल्या, कधी कुठल्या प्रकारचं गालबोट वादिवाद या ठिकाणी झालेला नाही. आणि असे प्रकार केल्याने निश्चितच या ठिकाणी वातावरण गढूळ होऊन त्या ठिकाणी मतदार सुद्धा भीतीपोटी बाहेर निघणार नाही. हे मतदान करा म्हणून जनजागृती करायला यांनी शाळेचे विद्यार्थी वापरले. त्याच्यातच काही जणांच्या हातामध्ये किंवा ते पॉम्पलेट होते धनुष्यबाणाचे किंवा अजून काही होते, त्यांच्या उमेदवाराच्या निशाण्या होत्या. तर हा प्रकार चुकीचा आहे. विद्यार्थ्यांचा वापर तुम्ही प्रचारासाठी करू शकत नाही. शाळेमध्ये त्यांनी पथनाट्य बसवलं, म्हणजे नाटक तयार केलं आणि त्याच्या मध्ये जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, यांच्या शिक्षण सम्राट जे आहे त्यांच्यासारखा असावा हे विद्यार्थ्यांच्या मुखातून त्या ठिकाणी वधवून घेतात. म्हणजे हे भामावलेले, त्यांना जनतेची भावना नाही समजत. पायाखालची तुम्हाला असं वाटतं सर, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते असं वाटतं सर तुम्हाला? यांच्या पायाखाली वाळू काय हे कुठं शिल्लक नाही आहेत. आता हे जे आहेत ना, वाळू सरकायला वाळू असायला लागते आणि त्या ठिकाणी तुमच्या कामाची काहीतरी पावती असायला पाहिजे. हे उठसूट त्यांच्या नेत्यांनी केलेले कामं त्या ठिकाणी जनतेला सांगतात, पण स्वतः काय केलंय हे काही सांगत नाही. मंत्री आहे म्हणून त्यांच्या गैरफायदा उचलते 100% गैरफायदा उचलते म्हणजे दाखवायला काही आहेच नाही. काय यांनी स्वतःनी केलेलं कुठलंही कार्य नाहीये. त्यांच्या कार्यक्रमामध्ये उभं राहायचं, फोटोमध्ये यायचं आणि तेच पब्लिश करायचं. आणि त्यांनी का उपकार केलाय काय? पालकमंत्री असेल किंवा अजून कोणी असेल, शासनाचा निधी या ठिकाणी जो आहे तोच या ठिकाणी वापरलेला आहे. आणि ऐकून घ्या, हे सांगता का बजाजनगरचा विकास आतापर्यंत फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांनी केला. आम्ही काय केलं 10 वर्ष? जनता का आम्हाला डोक्यावर घेते? जनतेच्या सुखादुःखामध्ये उभं राहणं, जनतेच्या अडीअडचणीला उभं राहणं, जनतेच्या प्रश्नाला त्या ठिकाणी धावून जाणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि रस्ते करणं, स्ट्रीट लाईट लावणं, गटारी वगैरे हे सगळे कामं आम्ही करतोच आहे आणि त्याच्यामुळे लोक आम्हाला मान्य करतात. ठीक आहे सर, धन्यवाद. या वाडामध्ये प्रभागामध्ये दिसत आहे की कट्टू बसण्याचं काम चालू आहे, काय होतं? हा प्रत्येक निवडणुकीचा वेळेचा प्रकार आहे. म्हणजे मला तर हे म्हणायचं की इलेक्शन कमिशन काय करते? इलेक्शन कमिशन एरवी आम्ही पाहायचो का प्रत्येक ठिकाणी गाडीन कॅमेरे घेऊन आणि पोलीस फौज फाटा घेऊन फिरायचे. ह्या इलेक्शनला कुठं दिसतच नाही येते. आणि ही यांची पद्धतच आहे. निवडणूक आली, जिथं गट्टू पडलेले, जिथं नाही समजा टाकलेले तिथं गट्टू नेऊन टाकून द्यायचे, खडीचं ट्रॅक्टर टाकून द्यायचं, मतदान घ्यायचं, पडले का उचलून भरून घेऊन जायचं, नाहीतर मग आता टाकून द्यायचे. म्हणजे आम्हीच दाखवायचं. अरे मग 20 वर्ष जर हे आमदार इथं आहेत लगातार, दुसरं कोणी नाहीये, ग्रामपंचायत सतत यांच्या ताब्यात आहे, मग याला हे कामं करायला निवडणूक कशाला लागते? यांनी रोज कामं केले पाहिजेत ना. यांची मानसिकता अशी आहे की जनतेला आपण हे रस्ते बिस्ते दाखवून दिले, याच्यातही पैसे कमवतात ते, लोकांवर उपकार करत नाही. शासनाचा पैसा यांच्या घरातला पैसा नाहीये. शासनाचा पैसा वापरायचा, लोकांवर उपकाराचा हात ठेवायचा आणि त्याच्यामध्ये धंदा करायचा. हे गट्टू टाकले, रस्ते केले, ह्याच्यात पैसे मिळवतात. सगळ्या एजन्सी त्यांच्या आहे, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, ठेकेदार म्हणजे जो आहे काम करणार त्यांचा, मंजुरी देणारे तेच आणि निधी शासनाचा. म्हणजे प्रत्येक याच्यातून यांना फक्त कमाई, माल कमवायचा आणि गब्बर व्हायचं, दुसरा काही विषय. तक्रार वगैरे देणार आहे? पुरावे मी गोळा केल्यानंतर हे बघा, शेवटी पोलीस स्टेशनला असे पळत जाऊन काही उपयोग होईल का? 100% तुम्ही म्हणता